माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड आपल्यासोबत आहेत। कराड साहेब, काल बीडला एक मोठी महाएल्गार मेळावा जो आहे तो पार पडला। त्यामध्ये दोन समाजामध्ये जो तणावजनक परिस्थिती आहे ती निर्माण होईल अशी वक्तव्य आले। छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, त्यांनी वक्तव्य केले आणि त्यांना मनोज जरंगे यांनी सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे बीड असेल किंवा महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा असा वाद निर्माण होतोय, दोन समाजात तेढ निर्माण होते। आपली काय भूमिका आहे? महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे आणि आपण जर इतिहास पाहिला तर छत्रपती शिवरायाच्या राज्यामध्ये सर्वांना घेऊन त्यांनी राज्य केलेलं आहे। सर्व मावळे एकत्र केले आणि राज्य केलेलं आहे आणि त्याचाच आदर्श आपण ठेवला पाहिजे। कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण न करता आता आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो ओबीसीला सुद्धा न्याय दिलेला आहे आणि ओबीसीचा DNA तर हा भाजपचाच आहे हे सर्वांना स्पष्टच आहे। म्हणून ओबीसीला सुद्धा न्याय दिलेला आहे, त्यांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावलेला नाही आणि त्याचबरोबर मराठा समाजाला सुद्धा न्याय दिलेला आहे, त्यांनी सुद्धा रिझर्वेशन दिलेलं आहे। म्हणून आता दिवाळीसारखा मोठा सण आहे, या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव निर्माण नाही झाला पाहिजे। म्हणून मी तर दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतोच, पण कुठल्याही प्रकारचा तणाव न निर्माण होऊ देता सर्व समाज एकत्र राहिला पाहिजे, महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे आणि सर्वांनी दिवाळी आनंदात साजरी केली पाहिजे, या मताचा मी आहे। दुसरा प्रश्न की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत। बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे गट असेल किंवा अजित पवार ते स्वबळाचा नारा दिला जातोय। संभाजीनगरला सुद्धा भारतीय जनता पार्टीची ताकद वाढल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे युती होणार की नाही होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। संभाजीनगर शहरामध्ये शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांची युती होणार आहे का आणि या निवडणुका आपण कशा लढणार आहात? खरं तर मागच्या आठवड्यामध्येच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब या दोघांनी येऊन संयुक्त मराठवाड्याची बैठक घेतली आणि त्यावेळेस आम्हाला स्पष्ट आदेश आहेत की महायुतीचं या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये सरकार आलं पाहिजे आणि युती करावी असं त्या दोघांचंही मत आहे। आम्ही आमच्या कार्यकर्त्याची बैठक घेतलेली आहे, पदाधिकाऱ्याची बैठक घेतलेली आहे आणि युतीसाठी प्रयत्न करणार आहोत। महायुती व्हावी ही आमची मनोमन इच्छा आहे, पण दुसऱ्या नेत्यांनी म्हणजे शिवसेना शिंदेसाहेबांचा गट, राष्ट्रवादी अजितदादा पवार साहेबांचा गट यांनीसुद्धा जाणून घेण्याची गरज आहे नेमकं कुणाच्या किती ताकद आहे आणि कुणाची ताकद किती त्याप्रमाणे जागा वाटप झालं पाहिजे। आमची मानसिकता महायुती करण्याची आहे, पण युतीच्या जागा वाटप करत असताना चांगला प्रतिसाद द्यावा हीच आमची अपेक्षा आहे। पण एक मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये आणि आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं काम आहे, जनहिताचे काम आहे, लोकांना मदत मिळत आहे। अशा परिस्थितीमध्ये महायुती सत्तेवर येईल हीच आमची अपेक्षा आहे, येणार असं आम्हाला वाटतं। पण मग महापौर कुणाचा असेल हा मुद्दा प्रश्न आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीचा महापौर असणार आहे, एकनाथ शिंदे गटाचा महापौर असणार आहे की अजित पवारांचा असणार आहे? मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे आणि नॅचरली भारतीय जनता पार्टीचा महापौर संभाजीनगर व्हावा ही आमची मनोमन इच्छा आहे। मी 2 वेळेस या शहराचा महापौर होतो, पण पूर्ण टर्म मिळाली नाही। माझ्यानंतर 2 महापौर झाले, विजयाताई राटकर झाल्या, बापू घडामोडे महापौर झाले, त्यांना पण अर्धी टर्म मिळाली। म्हणून भारतीय जनता पार्टीचा पूर्ण वेळ म्हणजे 5ही वर्ष महापौर व्हावा ही माझी इच्छा आहे, भाजपची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न पण करणार आहोत। अर्थात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी कामं झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जी कामं झाली ही जनतेला माहीत आहे। जनतेसमोर आम्ही जाऊन काम झालेली या संभाजीनगर शहराला विविध क्षेत्रामध्ये जो मदत मिळाली आहे ते आम्ही जनतेसमोर जाऊ आणि महायुतीसाठी आणि अर्थात भाजपचा महापौर होईल यासाठी प्रयत्न करू। पण मग हेच तर कारण आहे की तुमच्यामध्ये भांडणं होणार आहेत। भारतीय जनता पार्टीला वाटतं की आमचा महापौर, शिंदे गटाला वाटतं की आमचा महापौर व्हावं, अगदी अजित पवारांना सुद्धा वाटतं की इथं माझा महापौर बसावा। ह्या कारणामुळे तुमच्यात भांडणं होऊ शकतात उद्या। भांडणं होत तर शेवटी आम्ही पदाधिकारी आहोत, शेवटी नेते मंडळी म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा पवार असतील, शेवटी नगरसेवक निवडून आल्यानंतर निर्णय तो घेतील।
महापौर कुणाचा करायचा. पण एक मात्र खरं की संभाजीनगरच्या जास्तीत जास्त नगरसेवक भाजपचे निवडून येतील आणि ते आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेवटी निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा असेल. दुसरा शेवटचा प्रश्न असा आहे की यावेळेला महाविकास आघाडी आणि MIM ही दोन जी आव्हानं आहेत ती महायुतीच्या समोर असणार आहेत. म्हणजे तुम्हाला यावेळेला एकासोबत नाही तर दोन आव्हानांसोबत लढावं लागणार आहे. ज्या ठिकाणी महाविकास आघाडीसुद्धा तुमच्या विरोधात आहे आणि दुसरं सर्वात मोठं आव्हान म्हणजे MIMचं सुद्धा असणार आहे. MIMचं नक्कीच काही वॉर्ड जिथं मुस्लिम प्राबल्य आहे त्या ठिकाणी नगरसेवक निवडून येतील. पण महाविकास आघाडी मला वाटतं दिसणारसुद्धा नाही. या शहरामध्ये सातत्यानं येथील जनतेने विकास आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यावरती आम्ही निवडणुका लढल्या आणि मागच्या 1988 पासून सातत्यानं महायुतीचा महापौर झाला. म्हणून महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर शिंदेसाहेबाची शिवसेना आणि अजितदादाचा राष्ट्रवादी म्हणून महापौर याच गटाचा होणार आणि महाविकास आघाडी बोटावर मोजण्यावरती म्हणजे डबल अंकीसुद्धा नगरसेवक निवडून येतील असे आम्हाला वाटतं. आणि MIMचे 25 ते 27 वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये MIM येईल आणि MIM एक विरोधी पक्ष म्हणून दिसेल असं वाटतं. पण मग हे असं म्हणून तुम्ही चंद्रकांत खैरे यांना डिवचताय का? कारण त्यांनी तर मागची 20-25 वर्ष महापालिकेची सत्ता स्वतःच्या ताब्यात ठेवली होती आणि 2 अंकेसुद्धा त्यांना गाठता येत नाही म्हणताय तुम्ही. चंद्रकांत खैरे संपलेले आहेत. त्यांनी आता पक्षाचं काम करतायत, चांगली गोष्ट आहे. पण त्यांचं कुठल्याही प्रकारे 2दा ते निवडणुकीला पडलेले आहेत, पराभूत झालेले आहेत आणि आता संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा त्यांचं काही वर्चस्व राहिलेलं नाही आणि ते महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर दिसणारसुद्धा नाहीत. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे खासदार भागवत कराड यांनी चंद्रकांत खैरेंवरती टीका केली आहे की ते 2 वेळा पडलेले आहेत आणि या महापालिका निवडणुकीनंतर चंद्रकांत खैरे राजकारणात दिसणार नाहीत. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.